विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 6 महिने उलटून सुद्धा त्याची अंमलबजावणी न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे सांगितले व आम्ही असं काही बोललो नाही असे म्हणाले. त्यानंतर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कर्जमाफीची मागणी केली होती. अन्यथा राज्यभरातील 288 आमदारांच्या घरासमोर रात्री मशाल आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला होता. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात, सरकारने निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करावी, तसेच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घुमजाव न करता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अन्यथा राज्यभर ठिकठिकाणी मशाल पेटवून 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी रात्री 11 वाजतापासून आमदारांच्या घरासमोर मशाल आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अनेक आमदारांच्या घरासमोर हातात पेटत्या मशाला घेऊन नारेबाजी करीत ठिकठिकाणी आंदोलन केल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर वरुड मोर्शीचे भाजपाचे आमदार चंदू उर्फ उमेश यावलकर यांच्या निवासस्थानाबाहेर रात्री प्रहार कार्यकर्त्यांनी एकत्र येत मशाल आंदोलन केले. यावेळी आमदार यावलकर यांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून त्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच आंदोलनकर्त्यांना आश्वासित केले की तुमच्या प्रमुख रास्त मागण्यांसंदर्भात मी मंगळवारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेल. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमाफी झालीच पाहिजे. दिव्यांगांना वेळेत मानधन मिळालेच पाहिजे. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कामे झाली पाहिजे. आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी ठाणेदार अर्जुन ठासरे यांच्या उपस्थितीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यावलकर यांच्या घरासमोर दिसून आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल खांडेकर, तालुका अध्यक्ष प्रणव कडू, मोर्शी विधानसभा संघटक प्रफुल्ल गोहाड, वरुड संघटक अजय चौधरी, दादू महाराज श्रीवास, माजी नगरसेवक चंदू यावलकर, नीम खान, लीलाधर काकडे, उपतालुका प्रमुख अजय बहुरूपी आदी पदाधिकारी व शेकडो शेतकरी उपस्थित होते. तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड.